त्यांच्याकडे राहणार नाही, त्यांच्याकडे एकच पर्याय राहील, भाजपच्या कमळावर लढायचा, बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात सगळ्यात वाईट परफॉर्मन्स जो आहे तो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एनडीएच्या दृष्टीने मी म्हणते की या दोन राज्यांचा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स आहे. तरी या दोन राज्यांमध्ये 6 मंत्रिपदं देण्यात येत आहेत, म्हणजे तशी नावं आलेली आहेत. याच्याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे येत्या विधानसभेची तयारी म्हणायची नेमकं काय? तसं नाही, गडकरी साहेब मोठे नेते, त्यांना तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही, आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती, कारण का ते भेदभाव कधी करत नाही. ते त्यांना मिळालं. गोयल साहेब आधी महत्वपूर्ण पदं त्यांनी बघितली, त्यामुळे त्यांना तिथं दिलं गेलं. आणि हे जे बाकीचे त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी बीजेपी या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो. त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे. त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार. हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं, ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्राम हायजॅक केला, मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही. आणि हे तिथं असताना लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो, भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून. मनोज जरांगे पाटील असं म्हणताय की मराठ्यांना ज्या इतर जातीचे लोक त्रास देतील त्यांना आम्ही विधानसभेत सुद्धा पाहिजे. ती त्यांची भूमिका आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते स्वतःच्या विचाराने आणि कार्यकर्त्यांच्या हिमतीवर तिथं ते कार्य करत असतात. ते कुठल्याही पक्षाची निगडीत नाहीत. त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आणि वक्तव्य आहे. त्या बाबतीत आम्हाला तरी इथं काय बोलता येणार नाही. लोकसभेमध्ये जातात त्यांना ही संधी दिली आहे. ते असं म्हणतात की राजाचा बेटा राजा नाही बनेगा, जो काबिल है वही बनेगा, आणि म्हणून आम्ही प्रतापराव जाधवांना ही संधी दिली. याच्याकडे कसं पाहतात? जो काबिल आहे तोच बनेगा असं कोण म्हणलं? मुख्यमंत्री साहेब म्हणलं. खरं तर श्रीकांत शिंदेना मी जवळून बघितलेलं आहे. ते काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही. पण कसं असतं की मुख्यमंत्री पद हे खूप तसं मोठं पद, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं. त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला. आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं. त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळालंय. अपेक्षा 3 पदाची होती, एकच पद मिळालं, काय हरकत नाही. काल अदानी पवार साहेबांना राज्यात भेटून गेले, त्यामुळे एक वेगळ्या चर्चा होती. उद्या मुकेश अंबानी भेटतील, उद्या टेस्लाचे जे प्रमुख आहेत ते भेटतील, उद्या बिल गेट्स भेटतील. मग आपण असं म्हणणार का की पवार साहेब आता अमेरिकेमध्ये पार्टी उभी करतायत, चालू करतायत? असं नसतं. पवार साहेबांचं नेहमी एक मत राहिलेलं आहे की शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे, मजुराला ताकद दिली पाहिजे, पण त्यांच्या मुलाली त्याच गोष्टी केल्या पाहिजे असं नाही. कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली पाहिजे. आता नोकरी कोण देतं तर सरकार देतं, पण सगळ्यात जास्त नोकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या देतात. अडाणी साहेब या जगात खूप मोठे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा कदाचित अडाणी साहेबांची आणि साहेबांची झाली असावी. बाबांनो, गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट करू नका, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करा, ही भूमिका सुद्धा असावी. म्हणून ते भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, आत्ताच साहेबांना भेटण्यासाठी मी सुद्धा चाललेलो आहे. तिथं गेल्यानंतर त्या बाबतीत काही कळलं तर. पण हे जे काही महत्त्वपूर्ण चर्चा असतात त्याच्यात आमच्यासारखे लहान कार्यकर्ते इन्व्हॉल्व नसतात. त्यामुळे मला त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. पण कोणी खासदार उपस्थित राहणार आहे आपल्या पक्षात? माझं एक व्यक्तिगत मत आहे की ठीक आहे, एनडीए सरकार आहे, ते तिथं त्यांचा कार्यक्रम एनडीए म्हणून घेत आहेत आणि एनडीए म्हणून तो कार्यक्रम तिथं घेतला जात असेल तर इंडिया आघाडीच्या कुठल्याही खासदारांनी तिथं जाऊ नये असं कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला तरी वाटतं.
काही बोटी सुद्धा ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे. आता तिथं जे आयुक्त आहेत म्हणजे कुठले आयुक्त येतात त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा पालकमंत्र्यांचा असतो.